नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे कुणाल भोसले. वेलकम बॅक टू अवर चॅनल मराठी डार्क स्टोरीज. आणि आज जे आपले गेस्ट आहेत त्यांचं नाव आहे गुरुनाथ गोसावी गुरुजी, आणि ह्याने अघोरी विद्या केलेली आहे. तर आजचा जो टॉपिक आहे तो आहे अघोरी विद्या. आपले काही प्रश्न आहेत ते त्यांना आपण विचारूया. त्यांचे स्वतःचे जे पर्सनल एक्सपिरियन्सेस आहेत आणि जे केसेस त्यांनी सॉल्व्ह केलेले आहेत ते सगळं आपण ऐकून घेऊया. तर चला मग सुरू करूया. नमस्कार गुरुजी. नमस्कार. सर्वप्रथम तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद, आणि धन्यवाद. आपले जेवढे पण व्ह्युअर्स आहेत जे तुम्हाला आज बघतायत त्यांना थोडक्यात तुम्ही तुमची माहिती देणार का? अच्छा. माझं नाव गुरुनाथ गोसावी. मी आपलं पुणेमध्ये 6वं ज्योतिर्लिंग आहे, शाकिनी डाकिनी भीमाशंकर. मी तिथे सर्व विद्या शिकलो आहे. अघोरी विद्या शिकलो आहे, अवघड विद्या शिकलो आहे, काही कपालिक विद्या शिकलो आहेत. आणि मी याच्या आधी नाथ परंपरामध्ये होतो, नाथपंथामध्ये होतो. नाथपंथामधून मी स्विच झालो अघोर पंथामध्ये, आणि अघोर पंथामधून मी अवघड पंथामध्ये स्विच झालो, आणि अवघड पंथामधून मी कपालिक पंथामध्ये स्विच झालो. असं जय अघोर आधी सर्व. तर गुरुजी, आपले काही प्रश्न आहेत हो. ते आपण सुरू करूया. हो, चालेल. तर माझा पहिला प्रश्न हे आहे की अघोरी विद्या म्हणजे नेमकं काय असतं? बघा कसं असतं, आता आपण बोलतो, भरपूर लोक घाबरतात किंवा बोलतात की अघोरी विद्या चांगली नसते किंवा वाईट नसते. बघा, कोणती पण विद्या जी आहे ती सर्व विद्या चांगलीच असते. आता जे तंत्र आहे किंवा अघोर आहे, तर कसं आदिनाथ शिवशंभूचे 5 स्वरूप आहेत. बरोबर. तर त्याच्यामधलं एक स्वरूप आहे बाबा अघोरा. आम्ही त्यांची साधना आणि पूजा करतो. ओके. असं त्यांच्यापासून ही अघोरी विद्या सुरू झाली. असं आता जे अघोरी असतात ते स्मशानात असतात. कुठे कुठे जे अघोरी असतात ते स्मरगडमध्ये असतात. आता मरगडमध्ये आणि स्मशानमध्ये भरपूर डिफरन्स आहे. बरोबर. असं मरगड म्हणजे काय, आता मरगडमध्ये कसं असतं, जिथं दफन पण केलं जातं, जिथं चाललं पण जातात पण, आणि दफन पण केलं जातं. अच्छा. असं, आणि बाजूला नदी असते किंवा तलाव असतो. असं कुठे कुठे 3 रस्ता किंवा 4 रस्ता असतो, त्याला मरगड बोलतात. असं. आणि स्मशान काय असतं, स्मशानमध्ये फक्त जाळलं जातात लोकांना. जे प्रेत असतं, डेड बॉडी असते, त्याला फक्त जाळतात. तिथं दफन वगैरे केलं जात नाही. म्हणून स्मशानामध्ये आणि मरगडमध्ये भरपूर डिफरन्स आहे. असं. आणि त्याच्यावरती पण एक महाशमशान असतं. आता जसं तुम्ही बघू शकता, काशीचं आहे तिथं महाशमशान आहे, उज्जैनला महाशमशान आहे, बंगालला तारापीठ भगवतीचे तिथे महाशमशान आहे, नंतर कामाख्या देवीचे ते भगवतीचे तिथे पण महाशमशान आहे. अशी महाशमशान आहे. तिघांमध्ये भरपूर डिफरन्स आहे. तर गुरुजी, माझं नेक्स्ट क्वेश्चन हे आहे की कोणीही अघोरी बनू शकतो का? हो, बघा कसं असतं, स्त्री पण बनू शकते अघोरी, आणि पुरुष पण बनू शकतो. कारण की कसं, जे आदिनाथ शिवशंभू आहे त्यांनीच तंत्रविद्या सुरू केली. अच्छा. असं. आणि जे आदिशक्ती भगवती त्यांना सर्व तंत्राचं ज्ञान प्रदान केलं. असं. जे आदिनाथ शिवशंभूनी आदिशक्ती भगवतीला, माता पार्वतीला गुरुदीक्षा देऊन सर्व त्यांना ज्ञान प्रदान केलं. बरोबर. असं. तंत्रमध्ये पण वेगवेगळे प्रकारचे तंत्र असतात, मंत्र असतात, यंत्र असतात. बरोबर. वेगवेगळ्या क्रिया असतात. काही क्रिया तुम्ही मंदिरात करू शकता, काय क्रिया तुम्ही स्मशानात करू शकता, काय क्रिया तुम्ही मरगडमध्ये करू शकता, काय क्रिया तुम्ही घरी करू शकता, काय क्रिया तुम्ही जंगलात करू शकता. असं. काय क्रियासाठी तुम्हाला नदी किंवा तलाव लागतो. म्हणजे वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या क्रिया असतात. काही क्रिया सात्विक असतात, काही क्रिया तामसिक असतात, काही क्रिया राजसिक असतात. अघोरी लोक शमशानात का जातात? प्रश्न छान आहे. कसं असतं बघा, आता कोणाला जर विद्या शिकायची असेल तर जोपर्यंत तुम्ही स्मशानात जाणार नाही तोपर्यंत तुम्हाला माहिती नाही. कारण की मृत्यू हे अटळ सत्य आहे. जेव्हा तुम्ही स्मशानमध्ये जाता तेव्हा तुमचा गर्व, घमंड, लोभ, मोह, माया सगळी नष्ट होते. बरोबर. तेव्हा तुम्हाला समजतं की हेच शेवट आहे. असं स्मशानामध्ये तुम्ही वेगळ्या वेगळ्या क्रिया करू शकता, विद्या करू शकता, चांगल्या लोकांसाठी आणि वाईट लोकांसाठी. बरोबर. असतं. पण कसं असतं, वाईट कधी कोणाचं करायचं नसतं. जे काय तुम्हाला, जे तुमचे गुरु असतात ते तुम्ही गुरुदीक्षा घेतल्यानंतरच तुम्ही स्मशानात जाऊन साधना करू शकता, किंवा अघोरी किंवा अवघड किंवा कपालिक तुम्ही बनू शकता. कारण की गुरु तुम्हाला सर्व ज्ञान प्रदान करतो. बरोबर. असं. स्मशानाचे काय विद्या असतात, आमंत्रण द्यावं लागतात. स्मशानात पण काय देव असतात किंवा देवी असतात, किंवा भूतप्रेत इतर पिशाचगण असतात, त्यांची पण मंत्र साधना असते, तंत्र साधना असते, यंत्र साधना असते. त्या सर्व कराव्या लागतात. लाकडं टाकून त्याला जाळतात, तर त्याचं चितेचिराग आपल्याला अंगाला लागते, पूर्ण अंगाला पूर्ण लावावी लागते, चोवावी लागते. त्याच्यानंतर साधना करावी लागते. तर गुरुजी, माझा स्वतःचा एक प्रश्न आहे. आता मी खूप ठिकाणी ऐकलंय, खूप गुरुजी म्हणतात आदेश आदेश आदेश. तर आपले जेवढे पण व्ह्युअर्स आहेत या मंत्रचं काय आहे एक्झॅक्टली एक्सप्लेनेशन? प्रश्न तुम्ही खूप छान विचारला. ऍक्च्युली कसं, जो आदेश शब्द आहे, कसं असतं, आता लोक बोलतात आदेश आदेश आदेश, 3 वेळा आदेश देतात. तर जो पहिला आदेश असतो तो आपल्या आई वडिलांना असतो. अच्छा. असं. ते पण आपले गुरुच असतात. बरोबर. असं. दुसरा आदेश असतो
तो आपण जो समोरचा व्यक्ती आपल्याला आदेश बोलतोय बरोबर. आपण त्याला देतो. बरोबर. आणि जो तिसरा आदेश असतो तो त्याच्याकडे जी शक्ती आहे, त्याच्याकडे जी स्पिरिच्युअल एनर्जी आहे, मग ती पॉझिटिव्ह आहे किंवा निगेटिव्ह आहे किंवा देव आहे किंवा देवी आहे किंवा आपण आपल्या अवतीभोवती पंचतत्वामध्ये पंचमहाभूतामध्ये पण भरपूर साऱ्या एनर्जी स्पिरिच्युअल एनर्जीज प्रेझेंट असतात. आपण त्यांना आदेश देतो. आदेश म्हणजे आपासून आदिनाथ शिवशंभू असं, आपासून आदिनाथ शिवशंभू, आणखी त्यांनी त्यांच्यापासूनच सर्व सुरू झालंय आणि त्यांच्यापासूनच सर्व अंत आहे. आधी पण तेच आहेत आणि अंत पण तेच आहेत असं. द म्हणजे दत्तगुरु महाराज, जे नवनाथ संप्रदायाचे संस्थापक आहेत, ज्यांनी मच्छिंद्रनाथांना, गोरक्षनाथांना, गहिनीनाथांना, जालंधरनाथांना, कानिफनाथांना, भरतरीनाथांना, रेवणनाथांना, नागनाथांना, चरपट्टीनाथांना, त्याच्यानंतर जेवळेनाथ झाले आणि 84 सिद्धांना शाबरी विद्याचं ज्ञान प्रदान केलं. आपला जो शेवटचा शब्द श म्हणजे शाबरी विद्या, म्हणजे शाबरी देवी. जसं आपण समोरच्याला नमस्कार करतो तसं समोरच्या पण आपल्याला नमस्कार करतो. हे ग्रीटिंग आहे म्हणजे. हो, ग्रीटिंग आहे. तुमचा असा कुठला एक केस आहे का जो आजही तुम्ही विसरू शकले नाहीत? कुठली एक केस तुम्ही सॉल्व्ह केली आहे? ऍक्च्युली अशा भरपूर साऱ्या केसेस आहेत, पण मला एक केस सांगतो. भिवंडीचीच एक केस आहे. हा. तर एक मुलगी होती, हाय अजूनपर्यंत जिवंत आहे, ठीक आहे. तर तिच्यावरती कोणीतरी ऑलमोस्ट काहीतरी 10 ते 12 प्रेत सोडले होते स्मशानातून असं. तर सीन काय झाला की ॲक्च्युली ट्रॅव्हलिंग करत होती तर आणि त्याच्यामध्ये तिला पिरियड चालू, काहीतरी 17 वर्षाची होती असं. तर त्याच्यामध्ये तिला काही समजलं नाही. आणि आजकालच्या ज्या मुली आहेत त्या जास्त प्रिकॉशन्स घेत नाही किंवा त्यांच्या फॅमिलीमध्ये कोण सांगत नाही की असे प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजे. कारण की जे आधीचे आपले लोक होते, पूर्वज किंवा ॲन्सेस्टर आपले पित्र वगैरे होते, तर कसे त्या सर्व गोष्टी पाळायचे. बरोबर. असं मासिक धर्म आला तर कुठे घराबाहेर जाऊ नये, 3 दिवस किंवा 4 दिवस लोक पाळायचे. आता पण कोणते लोक, कोणत्या ज्या स्त्री असतात त्या पाळतात, कोणत्या नाही पाळत. ती प्रत्येकाची आपली पर्सनल चॉईस आहे. तिला काय एवढं, आता लहान पोरगी, तिला काय एवढं माहिती नव्हतं असं. तर ती कसं एक स्मशानाच्या बाहेरून चालली होती. त्याच्यामध्ये काय झालं, त्याच्यामध्ये बघा स्मशान आहे तर कसं पॉझिटिव्ह एनर्जी पण असते, निगेटिव्ह एनर्जी पण असते असं. आणि त्याच्यामध्ये पण कसं ज्या फिमेल्स आहेत त्यांच्यावरती एनर्जीज लवकर अट्रॅक्ट होतात, आकर्षित होतात, मोहित होतात असं. तर ती चालली होती, चालताना मग ती घरी आली, जेवली वगैरे. रात्रीचा एक 10-10:30चा वेळ होता असं. आणि त्याच्यामध्ये तिला पिरियड्स चालू होते, तर त्यामुळे कसं तिला एक थोडं घाबरल्यासारखं झाल्याच्या नंतर मग तिला ती थोडी वेगळी विचित्र बिहेव करायला लागली, वागायला लागली. त्याच्यानंतर मग रात्रीची काहीतरी 12-12:30 वाजता जास्त तिला त्रास व्हायला लागला. लादीवर झोपली होती, 7-8 लोकांची हातपाय पकडले होते, तरी पण ती वेड्यासारखी वागत होती, हातपाय वाकडे करत होती. माझ्या शिष्याला समोरच्या व्यक्तीने कॉल केला की बोले गुरुजी असं आहे. तर त्यांनी सांगितले गुरुजी साधनेमध्ये आहे, गुरुजी आता येऊ शकणार ना, गुरुजी सकाळी येतील. तर तिला विधी वगैरे सांगितलं आम्ही, असं विधी करून ठेव, तुला थोडा रिलीफ भेटेल. आम्ही विधी वगैरे सांगितली, थोडा रिलीफ भेटला तिला. सकाळी माझा शिष्य मला घ्यायला आला, मग आम्ही गेलो घरात. मग तिचा उतारा वगैरे केला आम्ही. उतारा केल्याच्या नंतर मग तिला तावीज बांधलं, गळ्यामध्ये तावीज दिलं, कमरेमध्ये तावीज दिलं तिला असं. तिचा उतारा केला. त्यांच्या घरामध्ये हवन पण केलं आम्ही. कारण की कसं लोक काय बोलतात की नेगेटिव्ह एनर्जी किंवा वाईट शक्ती घरामध्ये प्रवेश करतात किंवा नाही करत. मग कसं आहे, घराचं पण आपण ज्या घरात राहतो वास्तूमध्ये, तर तिचं पण शुद्धीकरण झालं पाहिजे. कारण की भरपूर लोक बोलतात की आम्ही हे करतो, आम्ही पूजा करतो, आम्ही सर्व गोष्टी करतो, पण कधी हवन करतच नाही असं. म्हणून जे आधीचे जे आपले पूर्वज होते, तर ते लोक काय करायचे, अग्निहोत्री करायचे. म्हणजे दररोज सूर्यास्त जेव्हा होतो प्रदोष काळात, सनसेटच्या टायमिंगला छोटं तरी हवन करायचे, अर्धा तास म्हणा किंवा 1 तास म्हणा असं. त्याच्यामुळे काय, जो वास्तू दोष असतो तो संपूर्णपणे नष्ट होतो. आणि ज्या घरात ज्या काय निगेटिव्ह एनर्जीज असतात, वाईट शक्त्या, त्या प्रवेश करत नाही असं. मग तिचं त्या सर्व गोष्टी केल्याच्या नंतर अर्धवटच ठीक झाली ती असं. तिच्यासोबत काहीतरी 10 का 11 प्रेत शक्त्या आल्या होत्या असं. तर त्याच्यामधल्या पण 4 चांगल्या होत्या आणि 6 का 7 थोड्या बोलतात ना म्हणजे बोलतात ना, मी छोड़ के नाही जाएगा असं तसं आहे. अच्छा, मी सोडून नाही जाणार तिला. स्वतः बोलायला लागली. हो, माझ्याकडे तिची व्हिडिओ पण आहे, पण मी व्हिडिओ तुम्हाला दाखवणार नाही सॉरी असं. कारण की कसं, ह्या आमच्या कशा प्रॅक्टिकल मधल्या ज्या अनुभव आहेत ते मी तुम्हाला सांगतोय.
असं कारण की असं तिची पण आम्ही प्रायव्हसी, आम्ही आमचे जेवढे पण क्लायंट्स आहेत, आम्ही जेवढे केसेस सॉल्व्ह करतो, आम्ही मोस्टली 90% तरी आम्ही प्रायव्हसी ठेवतो. असं कारण की असं त्यांची आता ती पण कसं स्कूल कॉलेजमध्ये शिकत आहे, कसं बरोबर. पुढे तिच्या फ्युचरवरती लाईफवरती जाऊन इम्पॅक्ट पडायला नको. बरं. कॉल वगैरे केला माझ्या शिष्याला, मग नंतर आम्ही जाऊन भेटलो, तिची पूर्ण विधी वगैरे केली. आता ती मुलगी ठीक आहे. देवशक्ती माध्यमातूनच सिद्ध करून देतो आम्ही, भूतप्रेत यांच्या माध्यमातून सिद्ध करून नाही देत. असं कारण की जे भूतप्रेत असतात ते देवशक्ती समोर काम करत नाही. त्यांना एक एक करून काढला जातो का? हो नाही, ऍक्च्युली कसं असतं त्यांचा, आता काय काय जे निगेटिव्ह एनर्जीज असतात, हा. कसं उपाशी असतात, त्रस्त असतो, अच्छा. अतृप्त आत्मा असतात, हा. अतृप्त आत्मा हा. असतो. मग त्यांच्यामध्ये काय करावं लागतं, आता कोणाची इच्छा असते, अरे मी भरपूर दिवस झाले मला कोणी जेवायला दिलं नाही, अच्छा. किंवा मला मिठाई पाहिजे, हा. किंवा मला कधी, हा. आता कोणते कोणते भूतप्रेत आहेत त्या लोकांना सिगरेटसाठी पण लोकांना त्रास देतात, की बाबा मेरे को सिगरेट रख, मला सिगरेट पाहिजे, माझी सिगरेट प्यायची इच्छा झाली. तर गुरुजी माझा नेक्स्ट क्वेश्चन आहे, अघोरी विद्या चांगल्या कामासाठी वापरलं येतं का? हो बघा कसं असतं, बघा आता ज्या विद्या असतात तर तुम्ही चांगल्या गोष्टीसाठी पण वापरू शकता. आता समजा तुम्ही जर कोण अघोरी असेल तो स्मशानात असतो, जर समजा कोणता स्त्री किंवा पुरुष त्याकडे गेले की बाबा बाबा किंवा गुरुजी किंवा महाराज मला हा त्रास होतोय किंवा तो त्रास होतोय, किंवा मी 4 रस्त्यावरून गेली किंवा स्मशानाच्या बाहेरून गेली तर मला थोडा विचित्र त्रास होतोय, तर त्यांच्याकडे काय शक्ती असतात, चांगल्या पण असतात वाईट पण असतात. तर त्यांच्या मंत्राच्या शक्तीने किंवा साधनेच्या शक्तीने, त्याच्या तपोबलाने त्या स्त्रीला किंवा पुरुषला ठीक करू शकतो, बरं करू शकतो. असं पण लोक घाबरतात की बाबा ह्याच्याकडे गेलो तर हा आमचं वाईट करेल. बघा कोणालाच कोणाचं वाईट करायची अनुमती नाहीये. असं जर तुम्ही चांगलं वागणार तर समोरचा पण व्यक्ती तुमच्यासोबत चांगलं वागणार. तर गुरुजी माझा नेक्स्ट प्रश्न हे आहे की लोक अघोरीकडे कोणत्या समस्यासाठी जास्त येतात? बघा कसं असतं, प्रत्येकाचं आपलं पर्सनल चॉईस आहे. कोणाला शिकायची असते विद्या, की कसं कोणत्या, आता जर मी शिकलो किंवा कोणता पण XYZ पर्सन, स्त्री असू दे पुरुष असू दे किंवा तृतीय पंथातला असू दे, तो शिकल्याच्या नंतर त्याची जी येणारी पिढी आहे बरोबर. किंवा त्याच्या फॅमिलीमधले तो शिकेल हा. आणि येणाऱ्या पिढीला गाईड करेल. बरोबर. असं कारण की आजकाल मार्केटमध्ये भरपूर ढोंगी लोक झालेत हो. की आम्हाला या सर्व गोष्टी येतात पण त्यांना काहीच येत नाही. बरोबर. असं आता आम्हाला भरपूर लोकांचे कॉल येतात, गुरुजी आम्ही हे केलंय, आम्ही ते केलंय, आम्ही लोकांना पैसे दिले पण हे लोक आमचे काम करत नाही. ओके. असं लोकांना फसवलं जातं. फसलं जातं. बरोबर. असं आता तुम्ही बोलले अघोरी कोणकडे, बघा आता कोणाला शिकायचं असेल किंवा गुरुदीक्षित घ्यायचं असेल, अच्छा. त्याच्यानंतर समजा घरात सुख शांती नाहीये, तर बाबा मी कोणत्या देवाची साधना करू किंवा कोणत्या देवीची पूजा करू, आराधना करू हो. की मला लवकर सर्व गोष्टी फलीभूत होतील. कोण कोण संतान प्राप्तीसाठी जातो, बरोबर. की बाबा मी कोणत्या देवाची किंवा देवीची साधना करू की मला संतान प्राप्त होईल. बरोबर. असं पण त्याच्यामध्ये पण भरपूर संतांमध्ये पण कोण कोण बोलतं मला पुत्रच पाहिजे, कोण कोण बोलतं मला पुत्रीच पाहिजे, मला पहिला मुलगाच झाला पाहिजे, कोण कोण बोलतं नाही मला आम्हाला पहिली मुलगीच झाली पाहिजे. असं येतात. हो हो येतात. असं त्याच्यामध्ये कोणते कोणते लोक वाईट लोक पण असतात, नाही गुरुजी ह्याने माझं वाईट केलं मग तुम्ही पण ह्याचं वाईट केलं. हा. असं मी मला मग मी त्याच्यावर जळतो, तो मला अरे तुरे करतो, त्याने मला हे केलं होतं. असं पण आहे. हा भरपूर एवढे येतात तुम्ही हसणार, त्याने माझे 10,000 घेतले मी तुम्हाला 20,000 देतो. अरे बापरे, एवढं म्हणजे माणूस काही कसं असतं, समोरचा पण वैतागलेला असतो ना, तरसलेला असतो. बरोबर. जर तुम्ही लोकांचे पैसे घेतात तर तुम्ही पे करायची पण पे करा परत. हा बरोबर आहे. तुमच्याकडे असून पण तुम्ही देत नाही, समोरच्याला तुम्ही तरसवता तडपवता. पैसे खाणारे असतात ते लोक, हा ठीक आहे त्यांना काय पैशाची मतलब असतो, कोणी येऊ दे किंवा नाही येऊ दे. बरोबर. कारण की ते संन्यासी जीवन असतं त्यांचं, पुढे मागे कोणच नसतं. बरोबर. कारण की त्यांनी स्वतःचं पिंडदान वगैरे केलेलं असतं, स्वतःच एकटेच राहत असतात. हा शिष्यांसोबत राहिले तर राहिले, नाही तर मग स्वतःच एकटे सर्व गोष्टी करत असतात. अच्छा. असं त्याच्यामध्ये कोण कोण असतं, वशीकरणचे पण असतात, नाही गुरुजी मला ही मुलगी आवडते, गुरुजी मला हा मुलगा आवडतो, मला हाच पाहिजे हेच पाहिजे, याने असं ब्रेकअप केलं हे ते. आता आम्हाला पण कॉल्स येतात, म्हणजे एवढे हसायला तर एवढं येतं ना भरपूर. त्याच्यामध्ये पण ते तर झालं, त्याच्यानंतर नाही गुरुजी मला ती मुलगी आवडते पण तिचं लग्न झालं. अरे तुला तिचं लग्न झालं मग तुला कशाला पाहिजे, का प्रॉब्लेम? हा नाही मला तिच्यासोबत परत रिलेशन मध्ये माय गॉड. असं त्याच्यामध्ये कोणते कोणते आता म्हणजे हे पण आहे, आता गे लोकांना हे केलंय, गुरुजी तुम्हाला तो मुलगा आवडतो, मला तो मुलासोबतच लग्न करायचं, आम्ही ती कामं नाही करत. बरोबर आहे, जे काम आम्ही नाही करत, स्पष्ट सांगितलंय. हा ऍक्च्युली कसं लोक काय करतात, जी अघोरी विद्या ती चांगल्यासाठी तयार केली, निर्माण केली. आदिनाथ शिवशंभूने आदिशक्ती भगवती माता पार्वतीने
चांगल्यासाठी तिचं हे केलं, पण लोकांनी काय केलं, तिचा वाईट उपयोग केला. बरोबर आहे. असं कसं असतं, कोणती पण गोष्ट आहे, बरोबर. तुम्ही चांगला उपयोग करणार तर ती चांगल्या ठिकाणीच जाणार. परफेक्ट. असं आता जर आता समजा अन्न आहे, जेवण आहे, जर जेवण तुम्ही जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढंच तुम्ही जेवणार, तर त्या अन्नाचा अपमान होणार नाही होणार आणि वेस्ट पण वेस्ट होणार. पण होणार नाही. बरोबर. असं तसंच विद्याचं आणि सिद्धीचं पण तसंच असतं. बरोबर. जेवढी पाहिजे तेवढीच वापरा. बरोबर. असं जर तुम्ही चांगलं करणार तर तुमचं जी विद्या जी शक्ती आहे ती अजून पॉवरफुल आणि स्ट्रॉंग होणार. बरोबर. जर तुम्ही लोकांचं वाईट करणार तर त्यांची लोकांची बद्दुआ लागणार तुम्हाला. बरोबर बोललाय. आणि हे लोकांची सगळं तुम्हाला लिहिलं बद्दुआ जातं लागणार. तुमच्या हो, मग तेच आहे कर्मामध्ये. ना, तुमचे कर्म वाढत जातात. हा. असं कारण की ऍट द एंड तुम्हाला जे तुमचे कर्म आहेत ते तुम्हाला भोगायचेच आहेत. तर गुरुजी, माझा एक पर्सनल प्रश्न आहे की जेव्हा एखाद्या माणसाचा मृत्यू होतो बरोबर आणि तो माणूस कुठल्याही देवाची उपासना करतोय, बरोबर सपोज खंडोबा देव, बरोबर त्याची मृत्यू झाली, बरोबर. त्याची आत्मा त्या मंदिरात जातं का भेटायला देवाला हो, जाते किंवा ना. जातं? तसंच तुम्ही छान प्रश्न विचारला, पण ऍक्च्युली आता मी तुम्हाला खरं खरं गोष्टी सांगतो. हो. कसं असतं, आपण ज्या देवाची किंवा देवीची साधना करतो, बरोबर. बरोबर, तर कसं मृत्यू झाल्याच्या नंतर ते देवाचे गण किंवा देवीचे गण येतात आपल्याला घ्यायला. अच्छा. हा, तुमची आत्मा हा. आहे ती यमाची दूत आहे, ते घेऊन जात नाही. अच्छा. तुम्ही ज्या देवाची किंवा देवीची साधना केली असेल त्यांचे गण येऊन तुम्हाला घेऊन जातात हा. त्यांच्या ठिकाणी. अच्छा. हा, त्यांच्या ठिकाणी घेऊन जातात, तिथे हो. दर्शन होतं आपलं. देवाचे. हो, अच्छा. दर्शन झाल्याच्या नंतर मग देवाचे किंवा देवीचे जे गण असतात ते यमदूतासोबत त्यांच्याकडे यम लोकांमध्ये जातात. असं मग तिथे पूर्ण लेखाजोखा होतो, लिखा चिट्टापटात जेवढं काय लिहिलेलं असेल, हा बाबा ह्याचे किती कर्म आहेत किती नाही. मग ज्या देवात जर तो देव तुमच्यावर प्रसन्न असेल, बरोबर, हा, मग तो काय बोलेल, ह्याला मोक्ष देऊन टाका, ह्याचा जन्म परत झाला नाही पाहिजे, वैकुंठलोक जाऊ दे यांना. हा, असं नाही. तो तिथंच असतो, मंदिरातच असतो, मंदिरात माझ्यासोबत राहणार. हा. मग आता तुम्हाला सांगतो, आता कसं, आता कोणी बोला, तुम्ही बोलले देजुरीचे खंडोबा, मार्तंड भैरव, बरोबर. हो. आता भरपूर लोक येतात देवाला नवस करतात. हा. बरोबर. आता जर समजा तुम्ही तेवढी पूजा पाठ हवन जप तप केलं, व्रत वगैरे उपवास वगैरे सर्व गोष्टी, तुम्ही एक खरे भक्त आहात, तर त्यांच्या भक्तांमध्ये तुमचं एक नाव होणार. अच्छा. तुमचं नाव जोडलं जाणार. अच्छा, समजलं. हा, मग तिथे कोण येऊन बोललं की बाबा देवा माझा असं आहे, माझं हे काम होत नाही, मग त्याच्यामध्ये जेवढे देवाच्या हाताखाली जेवढे गण असतात, हा, त्यांची एक लिस्ट असते. असं मग त्यांचं पण एक ग्रुप असतो की हे काम हे करणार, ते काम ते करणार. अच्छा. त्यांची पण एक कम्युनिटी असते, प्रत्येक कामासाठी प्रत्येकाला योजलं जातं. हा माझा भक्त आहे, ह्या हा. त्रासामध्ये आहे, हा. याला हेल्प कर. हा, असं असतं. मग तुमची आत्मा त्याची जाऊन हेल्प करणार, तुमची आत्मा त्याची जाऊन हेल्प करणार, तो काय बोलणार, देवाने माझं काम केलं. बरोबर, तेच. असं. आणि मंदिर, बरोबर, आता तुम्ही बोलले मंदिर, बरोबर. आता जेवढे पण मंदिर आहेत, बरोबर, शंकराचं मंदिर आहे, नंतर भगवती माता पार्वतीचे मंदिर आहेत, हनुमानाचं आहे, बरोबर, भैरवाचं आहे, महाकालीचं आहे, म्हणजे जेवढे पण मंदिर आहेत, बरोबर. तर मंदिरामध्ये देव नसतो. अच्छा. मंदिरामध्ये देव फक्त एकदाच येतो, एकदा सकाळी ब्रह्ममुहूर्तामध्ये, कारण की कलश असतो मंदिरावरती. अच्छा. ब्रह्ममुहूर्तामध्ये येतो, कारण की सकाळी अभिषेक वगैरे होतो. कॉन्शियसनेस असतात हो, मंदिरामध्ये सकाळी पूर्ण हे असते, एनर्जी पूर्ण ऍक्टिव्ह असते. ओके, बरोबर. कारण की सर्व झोपलेलं असतं. बरोबर. आणि इव्हनिंगच्या टाइमला प्रदोष काळात सूर्य असतं, आपण बोलतो ना की संध्याकाळचा दिवाबत्ती करायची, झाडू वगैरे त्याच्या आधीच करून ठेवायचं, कारण की असं लक्ष्मी माता पृथ्वीवर भ्रमण करते. अच्छा, त्यांची एनर्जी असते. हो, बरोबर. असं 2च टायमाला, नंतर इतर वेळी देव नसतात. बरोबर. कसं असतं, देवाचे जे भक्त असतात, खरे भक्त, ज्यांनी देवाची मनोभावी सेवा केलेली असते, बरोबर, त्यांना काहीच नसतं. ते फक्त एवढंच बोलतात की देवा तुम्ही आम्हाला तुमच्या चरणी ठेवा. बरोबर. असं. मग कसं असतं, आता समजा इथे एक मंदिर बनवायचं, बरोबर, आता तुम्हाला सांगते, कोणत्या पुस्तकात ग्रंथात नाहीये. आता समजा मंदिर बनवायचं, बरोबर. आता समजा महादेवाचं मला मंदिर शिवलिंग स्थापित करायचं. हो. शिवलिंग स्थापित केल्याच्या नंतर त्या पूर्ण परिसरामध्ये महादेव शिव शंभूची किती लोकांनी भक्ती केली होती, किती लोक खरे भक्त होते. बरोबर. त्या लोकांना त्यांची जे गण असतात ते घेऊन येतात त्यांच्या सर्वांच्या आत्म्याला, त्यांच्यामध्ये मीटिंग होते. हा, मीटिंग झाल्याच्या नंतर आता समजा 12 महिने, किती 12 महिने, हा, तर 12 महिन्यामध्ये
12 लोकांना किंवा 24 लोकांना तिथे ठेवलं जातं, अच्छा. असं की तुम्ही सेवा करायची. सेवा करा, लोकांची हा. सेवा करा, हा. मदत करा त्यांना. की बरोबर. जर कोणी आलं तुमच्याकडे काय नवस बोललं किंवा गारानं घातलं तर ते तुम्ही पूर्ण करायचं. पूर्ण करायचं. त्याच्यामध्ये तुझा भोग काय हा बा, तू पण आहे 15 दिवस तुला पूर्ण भोग भेटणार. दूध, दही, मध, तूप, साखर, अभिषेक, पंचामृत अरे जे वा. काय असेल ते सर्व गोष्टी, ते म्हणजे सगळे कसं तुझे आहेत. तू पण संतुष्ट होतो. हो, बरोबर बरोबर. जे पण काय लोक देत आहेत देवाला हा. ते सगळं तुझं. हा. हो. असं. मग तुला काम करायचं लोकांचं, पण तुला माझी अनुमती घ्यायची, तुला विसरायचं नाही, कारण की तू देव नाही, मी देव आहे. हा, बरोबर. गुरुजी तुम्ही वाचलाय कुठे काय? की तुम्हाला तुमच्या गुरुजींनी हे सगळं, ना मला जेवढं म्हणे ज्ञान प्राप्त झालं सर्व माझ्या गुरूंच्या आशीर्वादाने, त्यांनी सगळं हे गुरुकृपेमुळे तुम्हाला समजवलंय पूर्ण? भरपूर काय गोष्टी सांगितल्या, शिकवल्यात. अच्छा, अच्छा, अच्छा. त्याच्यामुळेच कारण की असं बघा, पुस्तकात जे लिहिलंय, हा, पुस्तकाच्या पलीकडची पण एक दुनिया आहे. बरोबर. परफेक्ट. हा, असं पुस्तकाच्या पलीकडची पण एक दुनिया, ती कोणाला माहिती नाही नाही. जसे पंचतत्व आहे, बरोबर. आता जे समुद्र आहे बरोबर, पाण्याचं पूर्ण, हम्म. त्याचा तळ अजूनपर्यंत कोणी नापलाय का? नाही. आकाश आहे, आकाशाचं तळ अजून कोणी नापलाय का? No, no, no. नाही. नाही, हवा आहे, स्टार्ट कुठे एंड होते हे कोणाला माहिती नाही आहे? माहिती. आग आहे, नो एंडिंग. धरती, हा मग तेच आहे ना. तेच आहे ना. गुरुजी असाच कुठला तुमचा एक केस खूप डिफिकल्ट होता, तुम्ही सॉल्व्ह केला? अशी केसेस तर मी भरपूर सॉल्व्ह केलेत. एक तुम्हाला चेटकिनचं एक केस Okay. आली होती, ती सॉल्व्ह केली होती मी. माझं एक शिष्य आहे आणि त्यांची जी सासूबाई होती त्यांच्यावरती कोणीतरी काहीतरी केलं होतं. अच्छा. तर त्यांनी सांगितलं की गुरुजी असं असं आहे. तर जी त्यांची सासूबाई आहे त्यांनी सांगितलं मुलीला कॉल करून की बाळा मला असं असं काहीतरी त्रास होतो. तर जी मुलगी आहे ती पण मी तिला मुलगीच मानतो, तो माझा शिष्य आहे. तर त्यांनी सांगितलं गुरुजी असं असं होतंय, काय करू? मग मी सांगितलं, एक उतारा सांगितला. नाही, काय त्रास होत होता त्यांना? त्रास म्हणजे छाती दुखत होती, कंबर दुखत होती, अच्छा. हेडेक होत होतं, डोकं दुखत होतं. नंतर असं रात्री झोपल्यावर असं वाटत होतं छातीवर कोणतरी बसलंय. अच्छा. असं. आणि मग मी बोललो ठीक आहे चालेल, मी एक उतारा सांगितला, एक विधी सांगितला आणि एक मंत्र सांगितला. हो. बोललो एक दिवा घे, हा. मोठा मातीचा, हा. छोटा नाही मोठा मातीचा दिवा, बरोबर. आणि राईचं तेल घे, हा. आणि धाग्याची वात बनवून 24 तास अखंड दिवा पेटव. समजलं. 24 तास अखंड दिवा पेटव. आणि एक काय बोलतो आता, मंत्र दिला मी. बोलो सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास त्या मंत्राचा जप कर. बरोबर. मंत्र पण छोटा होता, एक 7-8 अक्षराचा मंत्र होता. ओके. हा. बोलो हे कर तू, आणि एक छोटासा हवन कर. हवन म्हणजे काय, 1 तासाचं हवन. त्याला मंत्र वगैरे मी सर्व सांगितले होते, विधी सांगितली होती मी. अच्छा. त्याला बोललो ते तू कर. त्याच्यानंतर त्याने ते केले विधी, आणि जी चेटकीन होती ती माझ्याकडे आली. ती माझ्याकडे आली, ती मला बघायला लागली की हा कोण आहे. मला एक सांगा गुरुजी, तुमच्याकडे आले म्हणजे तुम्हाला स्पष्ट दिसायला लागली का? हो, मला दिसतं ना, मला दिव्यदृष्टी आहे. माझ्याकडे आली की तिला समजलं ना की हे सर्व सांगणार कोण आहे. मग ती डायरेक्ट जो मेन माणूस आहे ती डायरेक्ट माझ्याकडे आली. माझ्याकडे आली, मला 2-3 वेळा येऊन बघून गेली. मी बोललो मला असं कोणतरी येऊन बघते, कोणतरी. आपलं कसं आपल्याला थोडं तरी समजतं ना, कॉन्शियसनेस राहतो आपला, की आपल्यासोबत कोणतरी हाय करून आपल्याला प्रेझेन्स फील होतो. बरोबर बरोबर. कधी कधी ज्या नेगेटिव्ह एनर्जीज असतात ते कसं असं स्मेल येतो, घाण स्मेल येतो. अच्छा. घरातून बॅड स्मेल येतो. हा. अच्छा. घाण स्मेल येतो. कधी कधी बोलतात ना, श्वान्स असतात, कुत्रे असतात, ते अचानक आपल्यावर भोगतात, अटॅक करतात. किंवा कधी कधी पशु पक्षी असतात, कावळा झाला किंवा चिमणी झाली, किंवा ते सारखे काव 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 चिव 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 करतात. त्यांना समजतं की ते निगेटिव्ह एनर्जीचा आभास आहे. बरोबर. नाही तर मग कधी कधी घरात उंदरं झाली, उंदरं पण येतात जास्त ऑटोमॅटिक. अच्छा. असं. नंतर पाली झाल्या, झुरळ झाले, असं ते समजतं. मी सर्व विधी वगैरे सांगितलं त्यांना, हवन वगैरे सर्व विधी पाठवली होती, त्यांनी ती विधी केली. ते आले माझ्याकडे 2-3 वेळा कंटिन्यू आले बॅक टू बॅक. मी बोललो ठीक आहे चालेल. नंतर मी स्मशानात गेलो. स्मशानात गेल्याच्या नंतर मग मी विधी वगैरे केली आणि मग तिला पकडलं. बोलवलं तुम्ही तिला? हो, ती आली होती. मग मी पण काय बोललो, मी तुला खायला देतो. आता खायला लालच दिल्यावर कसं कोण पण येतो. बरोबर. असं ती आली तर मी बातचीत केली, असं तसं येते बाबा, कुठून आली तू,
हा. असं कुठून आली, कशी आली, तुला कोणी पाठवलंय, मग तू कशी मेली, मग आपल्याला पण त्यांच्यासोबत चर्चा करावी लागते. ऑफकोर्स मला बोलायला लागेल. हो ते जीव होता ना पहिला. हो. बरोबर. मग बातचीत केल्याच्या नंतर मग तिने सांगितलं असं असं आहे तसं तसं आहे. मग मी विचारलं बाबा तुला काय पाहिजे, ती बोलली ठीक आहे मला असं असं खायला पाहिजे. गुरुजी काय म्हणाली ती, कसं झालं हा? तिचं मृत्यू, कसं काय? मृत्यू कसं असतं आपण बोलतो ना, तिचा मृत्यू असा झाला होता की तिच्या मुलीमध्ये तिचा जीव होता. अच्छा. मुलीमध्ये तिचा जीव होता हम्म. आणि ती मुलगी होती गर्भवती. अच्छा, समजलं. असं आणि तिचा अकाल मृत्यू झाला होता. अच्छा 4 रस्त्यावर तिचा ऍक्सिडेंट झाला होता. अच्छा 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 अच्छा, समजलं. असं आणि ती म्हातारी होती, काही यंग वगैरे नव्हती, एक 70-80 वर्षाची म्हातारी होती. समजलं. असं टाइम नाही आलेला पण हा. लवकरच ते ऑफ झाले. बरोबर. असं हम्म. असं तिच्यासोबत बोललो बिल्लो. हम्म. आता कसे जे आधीचे लोक होते ते कसे शब्दाला किंमत द्यायचे. बरोबर. एकदा जबान दिली की संपलं. शब्द दिला की शब्द दिला. बरोबर आहे. मग आम्ही पण तसं वचन घेतो बाबा असं असं आहे, तुला खाणं पिणं देतो मी, परत त्रास द्यायचा नाही. नाही. मग मी पण जाऊन विधी वगैरे केली, तिला भोग दिला, खाणं पिणं दिलं आणि जो माझा शिष्य आहे त्याला पण सांगितलं असं असं कर. बरोबर. मग त्यांनी सासूबाईला कॉल करून सांगितलं की आई तुम्ही असं असं करा. दुसऱ्या दिवशी एकदम खणखणीत, हा नॉर्मल. एकदम नॉर्मल, त्रास गायब. वाटतच नव्हतं काय म्हणता? की मला आधी त्रास होत होता. आणि मी जे सांगतो ही सत्य घटना, रिअल रिअल लाईफ एक्सपिरियन्स आहे. असं या सगळ्या वस्तू ना कॅमेरामध्ये पण कॅप्चर होऊ नाही शकत. बरोबर. नाही. तुमच्याकडे नॉलेज आहे, एक्सपिरियन्स आहे, तुमच्याकडे ज्ञान आहे, तर तुम्ही ते स्पष्ट बघू शकतात. पण एक नॉर्मल नाही, ऍक्च्युली कसं असतं बघा, आता कॅमेऱ्यामध्ये पण कसं असतं, कोणते कोणते जे हाय एंड लेवलचे कॅमेरे अच्छा, असतात, हा. नाईट विजनचे असतात, एनर्जी दिसणार. हा, किंवा त्याच्यामध्ये हा, हा, हा. पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटीज कॅप्चर होतात, हा 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 हा. किंवा थर्मल कॅमेरेज असतात. थर्मल कॅमेरे असतात. बरोबर. तर त्याच्यामध्ये सर्व गोष्टी समजतात आपल्याला बरोबर. की परफेक्ट. काय हाय काय नाही. काय काय आहे. असं पण आम्हाला कसं, आम्ही साधना वगैरे पूजापाठ वगैरे केली आहेत आणि जेवढे जप तप हवन वगैरे केले, त्याच्यामुळे कसं गुरुकृपामुळे, गुरु आशीर्वादामुळे, गुरु भक्ती, गुरु सेवामुळे आम्हाला त्या गोष्टी प्राप्त झाल्या. बरोबर. असं ज्याला दिव्यदृष्टी प्राप्त होते त्याला सर्व गोष्टी समजतात. परफेक्ट. असं समजलं. की इथं कोणाचं प्रेझेन्स आहे, कोणाचं प्रेझेन्स नाहीये, असं इथं कोण मेलंय का नाही मेलं, असं इथं कोणती एंटिटी आहे, पॉझिटिव्ह एनर्जी आहे का निगेटिव्ह एनर्जी आहे, बरोबर. सर्व गोष्टी दिसतात, समजतात, आपल्यासोबत बोलतात. बाबा तू इथं कशाला आला, कुठून आला तू, आपण कोण बोलायचं, अरे मी इथून आहे, तू कोण आहे बाबा, तू कशी काय मेली, असं कसं आहे. म्हणजे आपण बोलतो ना, मजा येते. एक कम्युनिकेशन होतो ना. कम्युनिकेशन होतं ना, गुरुजी एक मजा मला, येते. अच्छा मला एक सांगा, आपण मी जसं दिसतंय, तुम्ही हा. जसे लोकांना दिसतंय, हम्म. हे पण तसेच दिसतात का लोकांना? बघा कसं असतं, प्रत्यक्षीकरण फिजिकल अपीअरन्स साठी साधना करावी लागते. अच्छा. असं स्मशानाची साधना असते, मरगडमध्ये साधना असते, जंगलात असते, नदी तटावर असते, नदीमध्ये बसून असते, झाडाला उलटी लटकून असते, असं घरात असते. घरात पण मोस्टली अशा साधना नाही करू शकत, मंदिरात असते, किंवा खंडर ठिकाण झालं, किंवा बंद झोपडी किंवा बंद घरं असेल तिथं, या सर्व अशा साधना कराव्या. बरोबर. तेव्हा जाऊन प्रत्यक्षीकरण होतं. प्रत्यक्षीकरण झाल्याच्या नंतर वचन घ्यावं लागतं. असं आता माझी बरोबर. अजून एक शिष्य आहे, तिला पण प्रत्यक्षीकरण झालं होतं शक्तीचंच. आता नवरात्र होती, आषाढ महिन्यात, आता गुप्त नवरात्र होती, बरोबर. तिचे पण तिला मी सर्व सांगितलं होतं, तिला पण प्रत्यक्षीकरण झालं. तिने पण वचन वगैरे घेऊन आता ती सेवा प्रॉपर करते. पण तिचं पण नित्य नियम आहे, सकाळी उठते, गोशालामध्ये जाते, गाई लोकांना खायला घालते, ते श्वान आहेत, कुत्रे वगैरे आहेत, पक्षी आहेत, त्यांना पण जेवढं होईल तेवढं सर्व गोष्टी करते. बरोबर. करायलाच पाहिजे. तिला दान, मी तिला एवढंच बोललो, दान धर्म कर, सेवा कर, तुला सर्व गोष्टी प्राप्त होतील. बरोबर. बरोबर. लोक काय करायचे, लोक पहिले दान धर्म करायचे. आता पण तुम्ही जर खेडेगावामध्ये बघाल, दाराच्या बाहेर कुत्रा असतो, श्वान असतोच. हा, असतोच. नंतर मग गाय झाली, म्हैस झाली, बैल झालं, बरोबर, पशु पक्षी असतातच. बरोबर. तसं म्हणून तुम्ही अर्धा तास किंवा 1 तास तरी स्पिरिच्युअल लाईफ साठी काढला पाहिजे. थोडं मेडिटेशन करा, बरोबर. थोडं मंदिरात जाऊन बघा. बरोबर. जर तुम्हाला ते पण करायचं नसेल, मंदिरात जाऊन फक्त बाबा ना ठीक आहे प्रसाद घ्या, घरात शिरा बनवा ना, आज मी मंदिरात जाऊन प्रसाद वाटतो. बरोबर. तुम्ही 40 रुपयाचा शिरा भेटतो, रवा भेटतो, काय द्या ना देवा. 10 रुपयाची साखर टाका, तेल टाका, बस बनवा. देव पण खुश. 100 रुपयामध्ये तुम्ही दान पुण्य प्रसाद वाटत, खाणार पण प्रसन्न होतं. नाही रे, आज कोणतरी आलं होतं, त्याने प्रसाद शिरा बनवला होता, मस्त बनवला होता, मजा आली का? मजा आली. बरोबर. आपल्याला पण आनंद होता, नाही यार मी आज एवढ्या लोकांना प्रसाद भेटला, नाही मला संतोष. आता मी कोणत्या लोकांना तेच बोलतो,
की बाबा ठीक आहे मंडे टू सॅटर्डे जमत नाही ना, संडेला काय करा, फॅमिली सोबत जावा. फॅमिली हम्म. सोबत नसेल तर मग तुमची वाईफ असेल किंवा मुलं वगैरे असतील, हम्म. चिल्ड्रन्स वगैरे असतील, हम्म. त्यांना घेऊन जावा मंदिरात. बाबा या मंदिरात यायचं रोज किंवा वीक मधून एकदा यायचं, बरोबर झाडू पोचा करायचा. तिकडचे जे पंडित किंवा पुजारी असेल, गुरुजी आम्हाला साफसफाई करायला द्या. बरोबर म्हणजे आहे. तेवढीच एक आपली सेवा होते. सेवा होते ना, बरोबर आहे. असं सेवा केल्याने काय होतं, जी तुमची अकाल वृत्ती असते ती टळते. अच्छा, असं पण आहे. अच्छा, असं असतं. समजलं मला. असं असतं, हे लोकांना माहिती नाही. म्हणून आताची जी यंग जनरेशन ती डिप्रेशन मध्ये जास्त जाते. थोडं जरी काय पण बोल लगेच उलट सुलट वागते, चिडते बरोबर, लगेच. चिडतात लवकर. हम्म. आता जे आपले जे पूर्वज होते, हम्म. ते शाळेत जात नाही, धुवायला मार 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 मारायचे, जेवण पण द्यायचे, लाड पण करायचे, प्रेम पण सगळं करायचे, करायचे. बरोबर सर्व गोष्टी करायचे. बरोबर. आता तर तसं काय, आताच पिझ्झाच पाहिजे, भाकरी बिकरी खाणार नाही, हा, बर्गरच पाहिजे. बर्गरच पाहिजे, थम्सअप पाहिजे. हा, बरोबर. आपल्या टायमाला असं काहीच असं नव्हतं. आहे. खा, चटणी भाकर तर तुला तेच खायचं, खरडा लावून खा. हा. असं तेच आहे, तेच तेच खा. बरोबर. दूध भात आहे. आता दूध. शेतामध्ये खेडेगावला कसं म्हशी गुरु वगैरे असतात, हा हा, दूध आहे, दही आहे, तेच. बरोबर. आता मी पण कुठे जंगलात बिंगला, माझी भीमाशंकर मध्ये गेलो, तिथं माझी एक झोपडी आहे, तिथं पण मी दूध भातच खातो. बरोबर. दूध भात नाही तर मग खिचडी बनवतो. जास्त टाइम पण लागत नाही, फटाफट 5 मिनिटात का आणि हेल्दी आहे. प्रश्नच येत नाही. हा, प्रश्न येत नाही. जर इथे जर शहराकडे आलो, सिटी साईड पुणेमध्ये हो. किंवा मुंबईमध्ये किंवा हम्म. नाशिकमध्ये, कसं हम्म. मग तिथे माझे शिष्य लोक आहेत, हम्म. तर ते लोक मला पंचपक्वान अच्छा. म्हणत, नाही गुरुजी तुम्ही तिथे दूध भात खातात, इथे आल्यावर तुम्ही चिकन मटन पण खावा, नॉनव्हेज पण खावा अच्छा. किंवा व्हेज. मग मी कधी कधी सांगतो ना व्हेज जेवण बनव. आता कोणते कोणते जे माझे शिष्य आहेत ते प्युअर व्हेजिटेरियन आहेत, अच्छा. ब्राह्मण आहेत प्रॉपर. हम्म. ते लोक बोलतात गुरुजी व्हेजिटेरियन, हा बाबा ठीक आहे, व्हेजिटेरियन हा, तर व्हेज. व्हेजिटेरियन. बरोबर. बघा मी कधी भेदभाव करत नाही. हम्म. असं दूध दिलं तरी चालेल, मटन मच्छी दिलं तरी चालेल, मला सर्व गोष्टी चालतात. कोणत्याच पुस्तकात ग्रंथात उल्लेख नाही की बाबा तुम्ही मांस मटन मच्छी खाऊन पूजा करा. बरोबर. कोणत्याच शास्त्रात असं काय लिहिलं नाही. नाहीये. असं मग तुम्ही देवाच्या इथे पण गेला, देवाला पण बळी वगैरे देतात, तोच देवाला प्रसाद दाखवतात आणि तोच प्रसाद आपण खातो. बरोबर. हम्म. बरोबर बोलतोस. बघा भेद हा मनुष्याने केला, देवाने भेद केला नाहीये. नाही. देवाला फक्त भक्ती पाहिजे, सेवा पाहिजे आणि बरोबर. सत्य पाहिजे. हम्म. तर गुरुजी, तुम्हाला काही मेसेज द्यायचा आहे की आपले जेवढे पण व्ह्यूअर्स तुम्हाला आज बघतायत? बरोबर. बोलले की आई वडिलांची सेवा करा, आई वडिलांना विसरू नका, दान धर्म पुण्य करा, सत्य वचननी चाला, सत्य सत्य बोला. कारण की कसं जेवढं तुम्ही सत्याने चालणार, तुमची येणारी पिढी आहे, तुमचे मित्रमंडळी आहेत, फॅमिली मेंबर्स आहेत, ते तुम्हाला सपोर्ट करतील. तर आजकाल कलियुगामध्ये कोणावरती ट्रस्ट ठेवायचा आणि कोणावर नाही ठेवायचा, बरोबर. ही सर्वात कठीण गोष्ट झाली. खूप खूप धन्यवाद गुरुजी, तुम्ही एवढं सारं इन्फॉर्मेशन शेअर केली लोकांसोबत आणि आपल्या व्हिडिओमध्ये आल्यात. बरोबर बरोबर. गाईस, तुम्हाला गुरुजींशी संपर्क करायचा असेल तर ह्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आम्ही कमेंट सेक्शन मध्ये ऍड करणार आहे. गुरुजी इंस्टाग्राम वरती पण आहात, त्यांची इंस्टाग्रामची आयडी आम्ही आमच्या कॉमेंटमध्ये मेन्शन करणार आहोत. कोणालाही गुरु दीक्षा घ्यायची आहे, कोणाला मार्गदर्शन पाहिजे, कोणाला काही मदत लागली आहे, तुम्ही ह्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. ह्यांची काय फीज असेल ते गुरुजी तुम्हाला फोनवरती सांगणार आहे. ठीक आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि गुरुजींच्या इंस्टाग्राम अकाउंटला पण फॉलो करा. आपण लवकरच भेटूया गुरुजींसोबत सेकंड पार्ट मध्ये. थँक्यू सो मच. हवा देतो, बरोबर. फळ देतो, फुल देतो, बरोबर की नाही? बरोबर. नदी माता झाली, नदी माता, बरोबर की नाही? ती विचार करते का की हा वाईट आहे, पापी माणूस आहे, नाही, त्याला मी पाणी पियाला देणार नाही. बघा कसं मनुष्य भेद करतो. बरोबर. देवानी किंवा देवीनी कधीच भेद केला नाही. तरी पण आपण ऑक्सिजन घेतो. प्युरिफाय कुठे होतंय? आता समजा अशोकाचं झालं, बेलाचं झालं किंवा वडाचं झालं किंवा पिपाचं झालं, बरोबर. तर कसं त्याच्यामध्ये पण एक दैवशक्ती असते. आता मला एवढे कॉल्स येतात, गुरुजी मला वशीकरण करायचंय, वशीकरण करायचंय, तू त्या मुलीवरती किंवा ती मुलगी त्या मुलावरती एवढे पैसे खर्च करते, कधी आई वडिलांना साडी कपडे घेतलेत का तुम्ही? तेव्हा करा. जर तुम्हाला घरी पूजापाठ करायला होत नसेल तर कसं मंदिरात जावा, मंदिरात तुम्ही झाडू मारू शकता, लादी पुसू शकता. अच्छा. असं जरी तुम्हाला प्रसाद वाटायचा, ठीक आहे, मंदिरात तुम्ही घरातून जेवण प्रसाद म्हणून घेऊ शकता, वाटू शकता. ते अजून जे लोक घेणार आहेत, मी कधीच कोणाला भेद करत नाही. तुला शिकायचं ना, माझ्याकडे मी तुला शिकवतो. बरोबर. फक्त सत्य कर्म कर, सत्याने चाल, बरोबर. लोकांचं वाईट करू नको, छळकपट कोणासोबत करू नको. नाही तर पूर्वीचे जेवढे पण जे लोक होते
आई वडील एकदा बोलले नाही तर नाही, बरोबर तर तुम्हाला आईच्याच पाया पडायचे आणि वडिलांच्याच पाया पडायचे. बरोबर बरोबर बरोबर. कारण की त्यांनी तुम्हाला जन्म दिला, देवाने तुम्हाला जन्म नाही दिला. आई वडील काय करतात, हम्म. त्या लहान बाळाचं ढुंगान धुतात, त्याला कपडे घालतात, आंघोळ घालतात, बरोबर की नाही? बरोबर. बरोबर. हा. पण हे कर्म असतात. काय असतात? कर्म. जेव्हा आई वडील आजारी होतात ना, हा. तेव्हा आपल्याला आई वडिलांचं ढुंगण साफ करावं लागतं. हा. माझे जेवढे पण शिष्य, मी सरळ बोलतो, रोज आई वडिलांच्या पाया पडायचं. बरोबर. माझ्या पाया नाही पडल्या तरी चालेल, पण आई वडिलांच्या पाया हा पडायचं. हा हा, बरोबर. चांगले पूर्वीचे काम लोक बघा, पूर्वीचे लोक कोणता पण सण असेल एकत्र यायची. हा. आता एकत्र आता यायची. भीमाशंकरला पण असे असे गाव आहेत, वाड्या आहेत, हम्म, हम्म, खेडेगाव आहेत. हम्म, जर एका कुटुंबाचं लग्न असेल तर अख्खा गाव सामील होतो त्याच्यामध्ये. हम्म. असं आहे. आता समजा कोणत्या फॅमिलीमध्ये मुलीचं लग्न असेल, हम्म. मग तुम्ही तांदूळ देणार, मी डाळ देणार, हा? तिसरा पर्सन भाजी देणार, हा? चौथा पर्सन तेल देणार, पाचवा पर्सन मसाला देणार, अरे वा. सहावा पर्सन पत्रावी देणार जेवणाच्या, आठवा किंवा 9 पर्सन गुलाबजामुन स्वीट देईल, बुंदी देईल, गुलाबजामुन देईल, बरोबर. हा. किंवा जे काय असेल ते रवा शिरा जे काय असेल ते. कारण की असं एक युनिटी असते. त्यासाठी तुम्हाला दान धर्म, बाबा 10 रुपये काढले, बाबा ठीक आहे, एक श्वान आला म्हणजे कुत्रा आला, चला बाबा आपल्या फिरतोय, बाबा ठीक आहे 10 रुपये बिस्किट खा. बरोबर. पण त्याची आत्मा प्रसन्न होते. तो पण देवाला बोलत असतो, अरे मी 2 दिवस झाले जेवलो नाही, कोणाला तरी पाठव की माझी भूक शांत करेल. बरोबर बरोबर. त्याची आत्मा पण परमेश्वराला विनंती करत असते. बरोबर. आणि त्याच्यामध्ये पण तुम्ही येता, भरपूर लोक असतात, पण तो तुमच्याकडेच मागे जातो. त्याला पण माहिती असतं की मला एवढे लोक देणार नाही, पण हाच व्यक्ती देणार मला. बरोबर. असं ज्यांचा अकाल मृत्यू झाला असेल, हो, आता कोणी आत्महत्या केली, आत्महत्या केली, त्याच्यानंतर Accident. फाशी झाली किंवा सुसाईड झाला हा. नदीमध्ये किंवा तलावामध्ये, हा. ही लोक बोलतात अकाल मृत्यू. अकाल मृत्यू केव्हा होतो? जेव्हा अकाल मृत्यू होतो, आता समजा कोण बाईक चालवत असेल, त्याची आयु समजा 50 वर्ष लिहिली असेल आणि 25व्या वर्षी त्याचा मृत्यू झाला असेल, ऍक्सिडेंट, हम्म. अपघात झाला आणि तो मेला, मृत्यू झाला. 25 वर्षाची रिमेनिंग बाकी आहे ना, मग त्याला 25 वर्ष पृथ्वीवरती भ्रमण करावं लागतं. येते सटवी माता, वा. ब्रह्मदेवाची मुलगी सटवाई, हा. त्यांची पण बरोबर. पूजा केली जाते. अच्छा. कोण 5व्या दिवशी पुजतं, कोण 6व्या दिवशी पुजतं, किंवा कोण 10व्या किंवा 12व्या दिवशी पुजतं. समजलं. जेव्हा सटवा येते, सटवी माता येते, तर ती काय करते, बाळाचं भाग्य लिहून जातं. अच्छा. तर भाग्यामध्ये सगळ्या गोष्टी लिहून जाते की ह्याची आयु किती आहे, हा. त्याचा वेळ किती आहे, वेळ किती आहे, बरोबर आहे. वार काय आहे, सर्व गोष्टी त्या लिहून जातात. अच्छा. पण समजा तो बाळ मोठा झाल्याच्या नंतर आध्यात्मिक क्षेत्रात गेला, देवाची पूजा पाठ करायला लागला, तर त्याची ती आयु खंडित होते. काय होते? खंडित होते. असं, कारण की तो देवाची पूजा पाठ करतोय ना, असं. पण ह्याच्यामध्ये पण एक लूप होल आहे. आता जे मोठमोठे अवघड अघोरी असतात किंवा कपालिक असतात, हा. किंवा मोठमोठे योगी साधू संन्यासी असतात, हा. त्या लोकांना समजतं की माझा मृत्यू होणार आहे करून. अच्छा. मग ते लोक त्याला टाळतात, कसं खंडित करतात. आता समजा कोणता एक मनुष्य असेल, बरोबर, एक योगी असेल किंवा अघोरी असेल, त्याला माहिती मी 7 किंवा 8 दिवसात मरणार आहे. कारण की मरायच्या आधी जे यमाचे दूत असतात ते आपल्याला येऊन दिसतात, अच्छा. आपल्या अवतीभोवती फिरत असतात. असं आपल्याला समजतं की आपला आता मृत्यू फिक्स. हम्म. मग त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो, हे कोणत्याच ग्रंथात, पुस्तकात, पुराणामध्ये याचा कुठेच उल्लेख नाही. हो, सांगा. हे माझ्या गुरुनी मला पर्सनली शिकवलंच. काय गोष्टी? व्हेरी गुड. तर कसं असतं, जेव्हा समजतं व्यक्तीला की माझा मृत्यू होणार आहे, तर तुम्ही कोणत्या पण देवीचं किंवा भगवती, देवाचं किंवा देवीचं तुम्ही अनुष्ठान करू शकता, संकल्प घेऊन हवन करू शकता. त्याच्यामुळे कसं, आता समजा कोण 7 दिवसात मरणार आहे, पण तुम्ही 40 दिवसाचं अनुष्ठान केलं, तर तुमची आयु वाढली आणि ते खंडित झालं. अच्छा, समजलं. याला बोलतात षडयंत्र, मास्टर माइंड. मास्टर माइंड. हे मोठमोठे अघोरी अवघड कपालिक असतात, हे ते लोक करतात. अच्छा. ते कॉन्टॅक्ट करून की बाबा माझं असं असं काम आहे, समजलं. असं. मग तिथं पण डीलिंग होते की हा, तो प्रेत जे काय असतो, प्रेत आत्मा असतो, मग तो प्रेत आत्मा त्या अघोरी किंवा अवघड किंवा कपालिक किंवा साधू संन्यासी त्यासोबत बोलतो की मला मोक्ष द्या, तुम्ही मोक्ष द्या. बरोबर. मग तो बोलतो तुला माझं काहीतरी काम करावं लागेल. त्यांच्यामध्ये पण डीलिंग होतं असं. मग तो वचन घेतो, वचन घेतल्याच्या बाबा ठीक आहे, मी तुमचं हे काम करेल, त्याच्यानंतर तुम्ही मला मोक्ष द्या. ते लोक काम सांगून मोक्ष देतात. पण गुरुजी, मोक्ष म्हणजे त्यांना दुसरा जन्म, पुढच्या ट्रॅव्हलिंग म्हणजे पुढच्या. हा. अच्छा. आफ्टर लाईफ जो बर्थ असतो, त्याच्यामध्ये तो मांजरीचा जन्म घेऊ शकतो, कुठलाही घेऊ शकतो. बरोबर. त्याच्या कर्मावर आहे की ते चांगले काम केले त्याने. पण त्याच्यामध्ये पण कसं, आता तुम्हाला सांग अजून एक, जर त्याला परत मनुष्य जन्मच पाहिजे. अच्छा. बरोबर. आणि मी तुम्हाला हे म्हणजे या गोष्टी सर्व गुपित आहेत,
कोणत्या त्याच्यामध्ये उल्लेख नाही याचा, अच्छा, ग्रंथ पुस्तकात कुठेच उल्लेख नाहीये. हे हा. मला जेवढं माझ्या गुरुंकडून ज्ञान प्रदान झालं, शिकलो मी ते, मी बरोबर. तेवढं तुम्हाला सर्व रिअल एक्सपिरियन्स, रिअल नॉलेज शेअर करतो. शेअर करतोय, बरोबर. असं. आता समजा ती आत्मा आली, बरोबर, की मला मोक्ष पाहिजे, बरोबर, पण आता तो एक पुरुष असेल, योगी असेल किंवा महायोगी, जो पण असेल XYZ पर्सन, अगोरी अवघड, त्याने काम सांगितलं बाबा ही मुलगी आली किंवा मुलगा आलाय, ह्याला जास्त ताप येतोय, काय होतोय, ताप येतोय. हा ताप येतो, फिवर येतो. हो. 4-5 डॉक्टरकडे जाऊन आला तरी पण त्याचा ताप ठीक होत नाही. हा. तुला मी मिठाईचा तुकडा देतो, त्याला बरं कर. ओके. 5 ते 6 तासात खणखणीत. अच्छा, समजलं. हा, मग त्याच्यामध्ये कसं जसं तू काम सांगतो, मग जी प्रेत आत्मा असतो तिला पण आवड निर्माण होते. समजलं. मग ती बोलते नाही मला मोक्ष नको दे, मी तुझ्यासोबतच राहील. ओ माय गॉड, म्हणजे सगळं भेटतंय मला. हो. अच्छा. असं. समजलं, असं पण असतो. हा, असं तू बोलतो ना संगत, त्याच्यामध्ये कसं त्या पर्सनवरती असतं, जो अघोरी असेल त्याच्यावरती असतं की चांगले काम करून घ्यायचे किंवा वाईट काम करून घ्यायचे. बरोबर. जर चांगले काम करून घेतले तर ती काय बोलते मला मोक्ष नको देऊ. असं. माझी वय होती जेव्हा म्हणजे जेव्हा मला वाटेल तर मी तुला स्वतः बोलेल की मला तुम्ही मोक्ष द्या. ओके. पण आता मला सध्या तुमच्यासोबत राहायचं, कारण की तुम्ही सत्यकर्म करताय, चांगले काम करतो, चांगले लोकांचं कर्म भलं करताय, त्यामध्ये करताय. मला पण आनंद होतो, अच्छा अच्छा, माझी पण एक सेवा होते. सेवा होते, बरोबर. भले परफेक्ट. मला शरीर नाहीये, माझी आत्मा आहे, आत्मा ही अमर आहे, पण बरोबर मी पण माझी पण एक छोटीही सेवा होते. बरोबर. असं. आणि जर तुम्ही वाईट काम सांगितलं मग ती ती आत्मा, जी प्रेत आत्मा, ती भगवंताला विनंती करते, बाबा मला याच्याकडून लवकर सोडा. अरे हा, असं हा. असतं. किंवा बॅकफायर पण करतो. हो, किंवा बॅकफायर पण करू. अच्छा, असं. ह्याच्यामध्ये पण भरपूर काय गोष्टी आहेत. भरपूर मोठा गोष्ट. हा, टॉपिक खूप मोठा हा, होणार. म्हणून कसं अकाल मृत्यू, कसं काय गोष्टी होतात, काय गोष्टी नाही होत. असं. समजलं मला. कोणत्या कोणत्या लोकांना मोक्ष प्राप्त होतो, कोणत्या कोणत्या लोकांना मोक्ष प्राप्त नाही, आणि कोणत्या कोणत्या लोकांचं कसं असतं, बोलतं त्यांचा लगेच पुनर्जन्म होतो. अच्छा, असं पण असतो. आणि माया माया असते ना, कनेक्टेड माया, आपल्या फॅमिलीमध्ये मेंबरमध्ये कोणतरी असेल ना, बाबा तुझा मृत्यू झाला, हा. मग तू माझ्या पोटाला आहे, हा, मग ते लोक गारणं किंवा नवस घालतात देवाना. देवाला किंवा देवीला, हा. मग ते पूर्ण करावं लागतं ना. अच्छा, मग देव पण आशीर्वाद देतात हो, की मग तू घे. हेच असतं ना. अच्छा, कसं असतं, जो गुरु असतो, समजलं. हा, हा, गुरु काय करतो, जो शिष्य असतो हा. त्याला सर्व गोष्टी शिकवतो. बरोबर. आता माझ्या गुरुने मला त्या सर्व गोष्टी शिकवल्या, म्हणून मी तुम्हाला एवढ्या सर्व गोष्टी सांगतो. बरोबर. आजपर्यंत तुम्ही पण हे गोष्ट ऐकल्या मी नसतील. एक एक्सपिरियन्स घेतलेला आहे या गोष्टी तुम्ही ज्या बोलल्यात ना. फॅमिली मधून कोण असं. मेला हम्म. त्याच घरामध्ये यायचंय, हो, देवाकडून मागणी करतात, हो, मग तेच आहे ना. आणि तो जन्म घेऊन नंतर तो थोडा मोठा झाला की तो सांगतो पण मी तोच माणूस आहे. हो, मग तेच आहे ना. या सर्व गोष्टी हम्म. रिअली होतात, हकीकत आहे. पण कोणते लोक बिलीव्ह करतात, कोणते लोक नाही नाही बिलीव्ह करत. ठीक आहे, काय हरकत नाहीये. असं प्रत्येकाची आपली आपली पर्सनल चॉईस, आपण कोणाजवळ बरोबर. परफेक्ट.